जमलेला विद्यार्थी मित्रांनो, मी फरना शेख, मी इथून 9वी ब मध्ये शिकते. माझा विषय आहे माझे आदर्श देव स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा भिरे. मित्रांनो, प्रत्येकाच्या कुळाचे दैवत वेगळे असते. कुणी खंडोबाला स्मरतो तर कुणी आई जगदंबेला, कुणी शंकराला स्मरतो तर कुणी गणेशाला. पण मला विचारत मी स्मरते राजघाटाला, मी स्मरते शहीदांच्या स्मारकाला, मी स्मरते क्रांतिकारकांना, मी स्मरते स्वातंत्र्य सैनिक किसन बाबांना. लहानपणी नेहमीच प्रश्न पडायचा किसन बाबा नक्की कोण. पण आता मात्र त्यांच्या पुण्यपद स्पर्शाने पावन झालेल्या आपल्या गावात आपल्या विद्यामंदिरात सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळत गेली. कृष्णाजी गणपत भेरे उर्फ किसन पाटील यांचा जन्म 1902 साली सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आपल्या धसई गावात झाला. त्यांच्या पुण्यपद स्पर्शाने आपल्या धसई गावाचे नाव तालुक्यात, जिल्ह्यात नव्हे तर देशाच्या नकाशावर आले. शिक्षण घेत असताना किसन बाबांना कुंटे मास्तर या नावाचे शिक्षक लाभले. ते विद्यार्थ्यांना क्रांतिकारकांच्या गोष्टी सांगत. त्यामुळे त्या गोष्टींचा प्रभाव किसन बाबांच्या जीवनावर झाला. किसन बाबांचे कार्य बहुविष होते. त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. शहापूरमध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेचे किसन बाबा अतिशय क्रियाशील कार्यकर्ते होते. किसन बाबा बारडोलीच्या सत्याग्रहात सहभागी झाले. 1938च्या हरिपुरा येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनासाठी रातोरात निघून गेले. किसन बाबा स्वतः एक वैयक्तिक सत्याग्रहात सहभागी झाले व त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. ऑगस्ट 1942 मध्ये मुंबईच्या गवालियर टँक या मैदानावर काँग्रेसचे अधिवेशन झाले. किसन बाबा या आंदोलनात सुद्धा सहभागी झाले व भूमिगत होऊन आपले कार्य केले. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याच्या खुर्चीत विराजमान होण्याऐवजी दारिद्र्य खिंपत पडलेल्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर प्रखर लढे दिलेच. तसेच त्यांच्याबरोबर त्यांच्या वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकासासाठी ते शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिले. अंधश्रद्धा निर्मूलन या शब्दाचा अर्थ ज्यावेळी माहिती नव्हता त्यावेळी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी केलेले कार्य सीमित करणारे आहे. मनुष्याच्या मृत्यूनंतर 13 दिवसांचा सुतक पाळण्यात येते. श्राद्ध, पिंडदान वगैरे कर्मकांड त्यांना मंजूर नव्हते. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टींना विरोध केला. पूर्वीच्या काळी गावात साथीचे रोग आजार पसरत. यावेळी लोक पळा आला मरी आईचा गाडा असे म्हणत. किसन बाबांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जपून या सर्व गोष्टी खोट्या कशा आहेत हे लोकांना समजावून दिले. लग्न कार्याला होणाऱ्या मोठ्या खर्चाला त्यांनी विरोध करून सामुदायिक विवाह, साध्या पद्धतीने विवाह यांचा पुरस्कार केला. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलाचा विवाह एका रुपयात केला. अशा प्रकारे किसन बाबा हे फक्त स्वातंत्र्य सैनिक नव्हते तर ते एक समाजसुधारकही होते. त्यांच्या नावाने चालणाऱ्या विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी खरंच खूपच भाग्याचं आहे. तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे. धन्यवाद.